जय महाराष्ट्र महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने दिनांक 29/10/2025 बुधवार रोजी यंत्रमाग कामगार व यंत्रमाग उद्योजक अशा संयुक्त विद्यमाने मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। या मेळाव्याचा उद्देश एकच आहे की यंत्रमाग उद्योग पूर्णपणे डबकाईला आलेला आहे। त्यामुळे कामगारांचा उपासमार चाललेले आहे। नवीन कामगार तयार होत नाहीत। जुन्या कामगारांना कायदेशीर कुठल्याही प्रकारचा हक्क प्राप्त होत नाही। या सर्व संकटातून त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या जनसुरक्षा कायदा लागू केलेला आहे। त्यामुळे देखील कामगारांचा हक्कही राहून घेतला जातो। त्याचबरोबर यंत्रमाग कामगारांना ज्या सवलती दिल्या पाहिजे, ज्या त्यांना आधार दिला पाहिजे, केवळ विद्युत बिल कमी करून चालणार नाही। त्याला पूर्वीप्रमाणे यंत्रमाग उद्योगाला ज्याप्रमाणे हातमाग उद्योगाला रिबेट मिळत होतं आणि अनुदान मिळत होतं, अनुदान दिलं जात होतं, त्याच धर्तीवर यंत्रमाग उद्योगाला देखील सरकार दत्तक घेतलं पाहिजे। सरकार पूर्णपणे आधार दिला पाहिजे। याबाबत यंत्रमागधारक संघाचे पदाधिकारी, मुख्यतः अध्यक्ष पेंटप्पा गड्डम साहेब, सेक्रेटरी राजू राटीमालक यांच्याशी चर्चा करून आम्ही ना कामगार ना उद्योजक असा भेदभाव न करता संयुक्तपणे मेळावा आयोजित करण्यात आलेले आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून कामगार आणि मालक दुरावा कमी करावा या उद्देशाने आणि शासनाला आमची व्यथा मांडताना एकत्रितपणे उद्योजक आणि कामगार एकत्रितपणे आम्ही शासन दरबारी या बाबतीमध्ये आपण पाहतो, शेतकऱ्यांना अनुदान दिलं जात आहे, साखर कारखान्यांना अनुदान दिलं जात आहे, वेगवेगळ्या उद्योगाला अनुदान दिलं जात आहे, IT पार्क करण्याचा प्रयत्न केला जातो। पण ज्या उद्योग सध्या आहे ते डुबत आहे किंवा ते शेवटचा घटका मोजत आहे, त्यासाठी शासनाने पूर्ण लक्ष देऊन या उद्योगाला वाचवा, म्हणजेच कामगार वाचेल। एका उद्योगामुळे मालक आणि कामगार जो संकटात आलेला आहे तो संकट टळेल, म्हणून यंत्रमाग कामगारांना उत्तेजित करण्यासाठी किंवा त्यांना आपलं उद्योग टिकवण्यासाठी काय लढा करता येईल का, आपल्याला शासन दरबारी कशा प्रकारे आपली बाजू मांडता येईल, त्याचबरोबर यंत्रमाग मालकांना देखील आपण कामगार म्हणून मालक भेदभाव न करता आम्हाला सगळ्यांना एकत्रित घ्या। कामगार संघटना, कामगार आणि यंत्रमाग मालक एकत्रितपणे लढा करूया आणि या लढ्याच्या माध्यमातून आपण शासनाला आपण न्याय मिळवून घेऊया। यासाठी 29 तारीख बुधवारी सकाळी 10 वाजता मेळावा आयोजित करण्यात आलेले यंत्रमाग कामगारांचा आमचा विषयच आहे की यंत्रमाग कामगारांची दशा व यंत्रमाग उद्योगाची दिशा, म्हणजे काय दशा झाली कामगारांची आणि यंत्रमाग उद्योग दिशा कुठं चालली याबाबत संघ या ठिकाणी चर्चा होणार आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज प्रमुख वक्ते आहेत किंवा प्रमुख मार्गदर्शक आहेत, या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम साहेब, सेक्रेटरी राजू राटीमालक आणि आमच्या संघटनेचे महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू
श्रीनिवास चिलवेरी यांचं मार्गदर्शन लाभणार आहे। तरी यंत्रमाग उद्योगात काम करणाऱ्या सर्व माता भगिनी बांधवांनी या मेळाव्यात उपस्थित राहून मेळावा यशस्वी करूया आणि शासनाला ज्या विचारण्यासाठी पुढील आंदोलन दिशा ठरविण्यासाठी हे पुढील आपला या उद्योग सक्षम करण्यासाठी दिशा ठरवण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं आज जोडून विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।